तेज प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत। आज फुटबॉल स्पर्धामध्ये चेंडूवर नियंत्रण आणि ड्रिबलिंग व आत्मविश्वासाने खेळून फुटबॉल मॅच मध्ये नवज्योत तरुण मंडळ गडिंग्लज यश ठरले, तर गडिंग्लज ब गट दुसरा बक्षीसचे मानकरी ठरले। NS स्पोर्ट्स निलजी यांनी आयोजित फुटबॉल मॅच मध्ये तरुण सर्व टीम आत्मोत्साहाने सहभागी झाले। विजेता टीमला पारितोषिक व रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली। यावेळी NS स्पोर्ट्स सर्व मानकरी LT नवलाज बक्षीस वितरक, किरण कुमार कवनेकर रेफरी, नितिराज S पाटील अँड मुग्धा S पाटील, मंगल S पाटील, आयोजक SK पाटील, मोहम्मद हनीफ सनदी, साईराज पाटील यांनी उपस्थित होते। टीम युनायटेड संकेश्वर, FC बसरगे, नवज्योत टीम मंडळ गडिंग्लज, PES गडिंग्लज, सूर्यवंशी वॉरियर्स गडिंग्लज, साई इंटरनॅशनल स्कूल गडिंग्लज या सर्व टीम सहभागी होते। तेज प्रभू न्यूज निलजी। होता मोठ्यान बोल केले नियोजन चांगल्या पद्धतीने केलं होतं। खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन मिळालं, संधी मिळाली सगळ्यांना खेळायला। ग्राउंड पण बऱ्यापैकी चांगलं होतं, नियोजन कमिटी पण चांगली होती। रेफरीने निर्णय अखेरचा दिला, चांगला दिला। ग्रामीण भागात नियोजकांनी चांगला निर्णय घेतला। ग्रामीण भागात खेळाडूंसाठी प्रोत्साहन दिलं ग्रामीण भागातील खेळाडूंनी, तसेच प्रत्येक खेळाडूला संधी दिली। तसेच नियोजन चांगले आपले होते आणि सर्व नियोजक व रेफरींचे आमच्या सर्व खेळाडूंकडून मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी हे नियोजन केले व आम्हाला संधी दिली खेळण्यासाठी। धन्यवाद। निलजी या गावात झालेले आहेत, त्याचं नियोजन चांगलं केलेलं आहे। रेफरींनी निर्णय चांगले दिलेले आहेत, नाश्ता पाण्याची सगळे जोडणा केलेले आहे। अशा तऱ्हेने आम्ही गडिंग्लज पेस फॅमिली तर्फे त्यांचा आभारी आहे। कालपासून या निलजी गावी आमच्यातर्फे इथं बनवण्यात आलेल्या टर्फमध्ये जे काही फुटबॉल सामने भरवले गेले त्यामध्ये गडिंग्लज येथील खेळाडू, बसरगे, त्याचप्रमाणे संकेश्वर येथील खेळाडू येऊन अत्यंत उत्स्फूर्तपणे येथे खेळ केला आणि ते आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन केलं। त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आणि याचं अभिनंदनही करतो की तुम्ही शांतपणे या खेळाला सहकार्य केलात आणि आमच्याही नियोजनाला त्याची तारीफ केली, याबद्दलही तुमचं मी अभिनंदन करतो। आणि अशाच प्रमाणे यापुढे जे भरवण्यात येणारे खेळ आहेत अत्यंत खेळाडू वृत्तीनं तुम्ही ते सादर करावेत आणि उगाच हे किरकिर न करता उत्स्फूर्तपणे ते खेळ तुम्ही सादर, जेणेकरून प्रत्येकाला त्या खेळाचा आस्वाद घेता आला पाहिजे। प्रत्येक खेळाडूला तुम्ही खेळला आपण काय खेळलो आणि कशा पद्धतीनं आपल्याला उल्हासित केलं याचाही तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे। अशा दृष्टिकोनातून तुम्ही जिथं जाईल तिथं अशा प्रमाणे खेळ केलात तर तुमचंही गुणगान होईल आणि ते नियोजन करण्यात त्यांचंही गुणगान, अशा पद्धतीने तुम्ही खेळ केलात याबद्दलही तुम्हाला परत एकदा अभिनंदन करतो आणि अशाच प्रमाणे आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो। महाफुले कदाचित जे महाशिवरात्रीच्या पर्वनिमित्त जे ग्रामीण भागातील नवयुवकांना क्रीडा क्षेत्रात जे एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम केले ते NS स्पोर्ट्स, ते सर्व स्पोर्ट्सचे पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि खरोखरच आज पोलीस प्रशासनमध्ये कार्यरत असलेले आमचे सहकारी मार्गदर्शक वाघसाहेब आणि इथं उपस्थित असलेले निलजी ग्रामस्थ आणि ह्या कार्याला ज्यांनी या क्रीडा क्षेत्राला आणि जे या पर्वाला ज्यांनी ज्ञात अज्ञात मदत केलेले आहेत ते सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि नवज्योत जे आज खेळाडू आहेत ते खरोखरच कोल्हापूर, बेळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं नवयुवक म्हणून आज त्यांचं सादर होईल येणाऱ्या काळामध्ये। आणि तसंच हे PS मार्फत जे आता खेळाडूवृत्तीनं जे खेळ सादर केलेले आहेत हे दोन्ही टीम एकत्र येऊन जरा भविष्यात काम केलं आणि जरा प्रॅक्टिस केलं त्यांनी। आणि येणाऱ्या काळामध्ये बघितलं तर जे कोल्हापूरमध्ये आपल्याला फुटबॉलाचा जो महाकुंभ आपण सादर करतो खेळाचा, तसं गडिंग्लजमध्ये होईल हे मी शुभेच्छा देतो दोन्ही टीमला। दोन्ही टीमचे सहकारी फार चांगल्या पद्धतीनं तुमच्या टीमवर्क होता। खरोखरच तुम्ही या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आलेल्या टेक्निकल ग्राउंडचा जो उपयोग तुम्ही घेतलेला आहे
आणि शॉर्ट टाईममध्ये तेवढ्याच तुम्ही एकदम टेक्निकल खेळ तुम्ही आज सादर केलेला आहे, त्याबद्दल दोन्ही टीमचं मी मनपूर्वक आभार मानतो, शुभेच्छा देतो. आणि ह्या खेळाला जे व्यासपीठ निर्माण केलं ते एन एस स्पोर्टचे आमचे स्पोर्टचे सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि ओनरचं आणि या निलजी ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या पंचक्रोशीतील जे युवक आज इथं सहभागी होते त्यांचं पण, ज्यांनी ह्या साखळी सामन्यामध्ये त्यांचं खेळ सादर केले, त्या 8 टीमचे सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या पुढील खेळाला मी शुभेच्छा देतो. आणि इथं उपस्थित असलेले बसरगे असू दे, शंकेश्वर सीमा भागातून गडिंग्लजहून आलेल्या सर्व खेळाडूंचं मी आभार मानून, आणि जय पराजय असतोच, आणि दोन्ही टीम हे माझ्या मतेनं मी व्यक्तिगत म्हणतो की दोन्ही टीम विजेता आहेत. कारण हे कसं असतोय, पॉईंटवर आपण खेळत असताना काही टेक्निकल त्या टायमामध्ये जे सादर करायचं असतो खेळ, तिथं मागं पुढं होऊन एकदा जय होतो एकदा पराजय होतो. परंतु तुमच्यात तेवढंच जे पराजय झाला आहे त्यांच्यात जयचं क्षमता आहेच, आणि जे जय झालेले आहेत त्यांच्या आणि त्यांच्यात पुढील सामन्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस करावं असं मी शुभेच्छा देतो. आणि दोन्ही विजेत्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन वाघसाहेब इथं उपस्थित राहिले त्यांचा आभार म्हणून. आणि ज्यांनी खेळ हे निर्माण केलं आणि हे सगळं त्यांनी आताच्या जमान्यात बघितलं तर स्वतःच्या स्वार्थासाठी आपण काही करू शकतो, परंतु ग्रामीण भागातील खेळाडू ते तयार व्हावं ह्यासाठी त्यांनी स्वतःचं जमीन ह्या रीतीने त्यांनी युवकांना उपयोग करून दिलेले आहेत. त्याबद्दल पाटील कुटुंबियांचं मी मनपूर्वक आभार मानून. तर फुटबॉल हा अष्टांगाला व्यायाम देणारा खेळ आहे आणि बुद्धी आणि शरीराला चालना देणारं आणि प्रत्येक वेळी पॉईंट टू सेकंदला पण सतर्क राहावे लागणारे खेळ म्हणजे फुटबॉल आहे. आणि देशात सर्वात जास्त खेळणारा ही फुटबॉल स्पर्धा आहे, फुटबॉल आहे खेळ. आणि त्याचं सुरुवात हे ग्रामीण भागातनं निलजीहून झालेले आहे. म्हणताना आत्ता जे खेळणारे खेळाडू आहेत हे प्रदेशमध्ये पण झळकतील, देशामध्ये पण झळकतील आणि आंतरराष्ट्रीय पण झळकतील असं मी ग्वाही देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. बस. हे आणखी इकडे